चला तर मग बनवूया आता शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा अशी मिक्स भाजी। ही भाजी खूप छान लागते। तर आधी मोहरी तळून घेतलेली आहे आणि नंतर जिरं तळत आहे। तर हे सर्व तळून झाल्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे। आता कढीपत्ता तळून झालेला आहे। तर यामध्ये कांदा, अद्रक, लसूण याची पेस्ट टाकूया आणि कोथिंबीर याची पेस्ट टाकायची आहे। तर आता ही पेस्ट टाकल्यानंतर फिरवत आहे आणि ही पेस्ट तळून घेत आहे। तर पेस्ट तळून झाल्यानंतर येथे तिखट टाकत आहे चवीनुसार। आता हे तिखट घरीच तयार केलेलं आहे। तर फिरवून घेत आहे। तर इथे आता खडा मसाला टाकत आहे। खडा मसाला पण घरीच तयार केलेला आहे। फिरवत आहे। तर आता तिखट आणि मसाला तळून झाल्यानंतर येथे हळद टाकत आहे। तर आता इथे शेंगा टाकत आहे। आता इथे शेंगा टाकल्यानंतर येथे बटाटा कापून टाकत आहे। तर ही शेंगाची भाजी कोणाकोणाला आवडते ते कमेंट करून नक्कीच सांगा। तर इथे बटाटा आणि शेंगा 1 ते 2 मिनिटं तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर इथे पाणी टाकत आहे यामध्ये बटाटा आणि शेंगा शिजायसाठी। तर यामध्ये पाणी टाकायच्या आधी मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकून थोडा वेळ फ्राय होऊ द्यायचा आहे। फिरवत आहे।
तर आता चांगलं फ्राय झाल्यानंतर यामध्ये पाणी टाकत आहे. तर बघा आता झणझणीत अशी बटाटा आणि शेंगाची भाजी आता तयार आहे. तर रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही पण बनवून बघा अशा प्रकारची बटाटा आणि शेंगाची मिक्स भाजी, तुम्हालाही नक्कीच आवडेल.